आपले, आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता. त्याला बोलवून घेतलं. आजान पडताय क्या, बोलताय क्या कुछ. आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून, आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो. जोर जोरात अल्लाहचा दावा करायला लागलो. तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकलं. अजून एक आमच्या बरोबर होता त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं. तुम्ही ते काय वाचा, आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्यांनी आजान म्हटली, पण त्यांनी आमच्या माणसांना मारून 27 लोक बहुतेक 4 जण असतील, आणि एकाला तर गेटच्या तिथं तो मुस्लिमच होता. मग तिथं यायची. आम्हाला निर्बल लोकांना बघून त्या आले. मित्र आणि त्यांची फॅमिली आणि त्यांची मुलगी आसावरी, तिने मोठ्या मोठ्या लोकांची ओळख काढून त्यांच्याकडनं भरपूर मदत घेतली आणि भरपूर हेल्प झाली. मिलिटरीच्या लोकांची पण तिथं आम्हाला मदत झाली, पण ती नंतर झाली. मग ते गेले होते तोपर्यंत गेले होते समोर घातल्या, आणि त्यांचं बहुतेक ते ह्याच्यावर होतं मुस्लिम. तुम्ही ते काय वाचा, आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्यांनी आजान म्हटली, पण त्यांनी आमच्या माणसांना मारलं. 27 बहुतेक 4 जण असतील, आणि एकाला तर गेटच्या तिथं तो मुस्लिमच होता. तो म्हटला तुम्ही कशाला निर्बल लोकांना मारते, त्यांनी काय चुकी केलेली, तर त्याला तर कपडे काढून गोळ्या झाडल्या. केलं तर आपल्या घोडेवाल्याला पण सांगत होता घोड्यावर बसून आम्ही गेलो, पण तरी आम्हाला भीती वाटत होती. मग खाली येताना आमचे गुडघ्या एवढे पाय चिखलामध्ये रुतत होते. आम्ही पळत सुटलो तिथून. नंतर तर आमचे बुट बिट सगळे चिखलात अडकले. मग तिथं बुट बिट सोडून आम्ही पळत सुटलो तिथनं. मग आमचे घोड्यावाले खूप चांगले होते, ते पण मुस्लिम होते, पण ते आम्हाला घ्यायला आले परत. आम्ही जो ड्रायव्हर केला होता त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली. तो पण खूप ढसा रडला. खूप चांगली माणसं होते. एक जरी असतं तरी आम्हाला मदत झाली होती. कोणाची हिंमतच नव्हती मग तिथे यायची. आम्हाला निर्बल लोकांना बघून ते अतिरेकी आले. तुमच्या बरोबर काल पाठवले, इकडनं रिकामे आले फ्लाईट, आणि त्या फ्लाईटने आम्ही आलो. नंतर आम्हाला सगळ्यांनी सुप्रियाताई सुळेंचे जे हे होते पीओ होते त्यांनी पण खूप सहकार्य केलं. सगळ्यांकडे तिने बिचारी मुलगी असून सुद्धा ती बिरानं उभी राहिली आम्हाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.